नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मुरबाड तालुक्यातील फांगुन गव्हाण ग्रामपंचायतीला सुंदरगाव पुरस्कार, पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार, शिरपेचा मानाचा तुरा. आराराबा पाटील सुंदरगाव पुरस्कार योजना अंतर्गत सन 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हा सुंदरगाव म्हणून मुरबाड तालुक्यातील शेवटची ग्रामपंचायत फांगुन गव्हाण या ग्रामपंचायतीची तालुका सुंदरगाव म्हणून निवड करण्यात आली असून आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी ठाणे पोलीस मैदानावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, महापालिका आयुक्त तसेच डेप्युटी CEO प्रमोद काळे आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराने या ग्रामपंचायतीच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटात शेवटची ग्रामपंचायत म्हणून फांगुन गव्हाण ग्रामपंचायत ओळखली जाते. येथील ग्रामपंचायत अधिकारी बाळू कोकणे व सरपंच सदस्य ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमाने माझी वसुंधरा अभियानात या ग्रामपंचायतीने कोकण विभागात 3रा क्रमांक पटकावला होता. सरपंच सविता रवींद्र भला, उपसरपंच राजू भला, सदस्य मनीषा किरण कारभळ, लक्ष्मी भला, तानाजी भला, दगडाबाई खाकर, विमल पोखळा, विठ्ठल भला, पांडुरंग साबळे, मंदा सांगडे आणि ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करत आबा पाटील सुंदरगाव स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. याकरिता ग्रामविकास अधिकारी बाळू कोकणे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, छायादेवी सिसोदिया, डेप्युटी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आदींचे मार्गदर्शन लाभले. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक.